नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप उपयुक्त आहे। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळा कुट्ट तवा झालेला कसा चमचम करायचा आहे। पण मी तुम्हाला हेही सांगते की पहिल्याच वेळेस आपण तवा घासला तर तो चमचमणार नाही, त्याला 2-3 वेळेस तुम्हाला ट्राय करावे लागेल। तर सर्वप्रथम मी इथे साखर टाकलेली आहे। जर तुमचा तवा काळा कुट्ट झालेला असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता। त्यानंतर कमी आचेवरच मी गॅस ठेवलेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला सांगा। त्यानंतर मी इथे मीठ टाकलेलं आहे। मीठ पण थोडं जास्तच टाकलेलं आहे, कारण माझा तवा खूप काळा झालेला होता ना, त्यामुळे। आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं, पसरून घ्यायचं पूर्ण तव्याने, जेणेकरून ते आपल्या तव्याला चिटकेल आणि आपला तवा छान निघेल। त्यानंतर मी इथे छान असे पसरून घेतलेले आहे आणि गॅस थोडासा फुल केलेला आहे मी, कारण तवा माझा तपलेला नव्हता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकलेला आहे। जो आपण सोडा खातो तो सोडा टाकायचा आहे। 1 चम्मचसुद्धा टाकू शकता, त्या 2 चम्मच पण टाकू शकता। जसा तवा असेल त्याप्रमाणे आपण ते वापरायचे आहे। त्यानंतर मी त्याला छान असे चमच्याने मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता ते साखर आणि ते कसे काळे काळे पडत आहे। त्यानंतर मी इथे लिंबू घेतलेले आहे, लिंबाने त्याला पूर्ण पसरवलेले आहे। लिंबाने पण आपला काळवटपणा तव्याचा चालला जातो, त्यामुळे लिंबाचे पण मी त्याच्यामध्ये रस टाकलेला आहे। आता तवा खूप गरम झाला आहे, त्यामुळे मी त्याला हाताने नाही घासू शकत। त्यानंतर आपण लिंबाने छानपैकी त्याला पसरून घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही, मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकलेला आहे, तो कसा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला तवा छानपैकी घासून घ्यायचा आहे। मी त्याला चमच्याने असं पसरवलेले आहे। तवा खूप गरम झालेला आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता साखर कशी काळी काळी पडत आहे। ते तव्याचा तो घाणपणा त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होत आहे। त्यानंतर मी इथे बेसिनमध्ये तवा घासायला घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता तवा माझा जास्त काही व्हाईट झालेला नाही, पण बऱ्यापैकी स्वच्छ निघालेला आहे, कारण खूप काळा झालेला होता। पाहू शकता तुम्ही किती काळा काळा कुट्ट त्याचा ते कलर निघत आहे ते। त्याच्यानंतर मी त्याला छानपैकी असे घासून घेतलेले आहे। त्याला जास्त रगडून घासायचे आहे, कारण तो जास्त लवकर निघणारच नाही। पाहू शकता तुम्ही तो हळूहळू व्हाईट होत आहे। तुम्हाला याच्यानंतर कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी ते व्हिडिओ नक्की घेऊन येईल। अशाच वेगवेगळ्या ट्रिक जर पाहिजे असेल तर प्लीज चॅनलला अजून एकदा सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच मी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यानंतर असा मी घासणीने तवा छानपैकी घासून घेतलेला आहे आणि छान असा धुवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता पहिला माझा तवा कसा होता आणि आता कसा झालेला आहे। तो एका घासण्यामध्येच तवा पूर्ण छान निघत नाही, त्याला 2-3 वेळेस तरी तुम्हाला घासावे लागेल, कारण माझा तवा खूप घाण झालेला होता। जर तुमचा तवा एवढा घाण नसेल तर तो एका प्रयत्नामध्येच तुमचा तवा छान निघेल, हे मी तुम्हाला सांगते। पाहू शकता तुम्ही माझा तवा पहिल्यापेक्षा बऱ्यापैकीच चमकत आहे, कारण पहिले खूप घाण झालेला होता। चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर